नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत अशी फिश करी म्हणजेच मच्छीची रस्सा भाजी. विदर्भ स्पेशल ही भाजी आहे. तर मी त्यासाठी 300 ग्रॅम फिशचे तुकडे घेतलेले आहेत. भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. थोडे जिरे टाकलेले आहेत. 1-2 शेंगदाणे टाकलेले आहे. 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एक मसाला वेलची घेतलेली आहे. मसाला छान भाजून घ्यायचा आहे आणि थंडगार करून घ्यायचा आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थंड झालेला मसाला आणि कोथिंबिरीचे काड्या टाकून वाटून घ्यायचा आहे. थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटण तयार झालेलं आहे. आता भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये थोडे फिशचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजीला छान चव येणार. अशा प्रकारे तेलात थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत फिशचे तुकडे. आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये थोडासा फोडणीपुरता कांदा टाकलेला आहे. तो थोडा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या तेलामध्ये वाटण टाकायचं आहे. आपण जे वाटण तयार केलं होतं ते तयार करून टाकून घ्यायचं आहे. वाटण छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये धने पावडर टाकायचं आहे. धने पावडर आणि काळा मसाला टाकायचा आहे. हळद टाकायची आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं झणझणीत हवं असेल तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता. मीठ टाकायचं आहे. परतून घ्यायचं आहे. मसाले छान तेलात परतून झाले की थोडं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे मसाले छान शिजतील आणि भाजीला छान तवंग सुटेल. मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत. छान शिजवून घ्यायचे आहेत मसाले. बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे. छान तवंग आलेला आहे. या स्टेजला शॅलो फ्राय केलेले आपण फिशचे तुकडे टाकायचे आहेत. भाजी मिक्स करून घेऊया, म्हणजे तिखट मीठ मसाले सगळं एकमेकांना लागेल. आणि झाकण एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनटानंतर झाकण झाकून चेक करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी टाकायचं आहे. फिशची ग्रेव्ही जास्त पातळही नको आणि एकदम दाटही नको. ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. उकळी काढून घ्यायची आहे. तर विदर्भ स्टाईल फिश करी म्हणजेच मच्छीची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोथिंबीर टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया. तयार आहे आपली फिश करी म्हणजेच मच्छीची रस्सा भाजी. तर नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.